नमस्कार. 13 मार्च ते 15 मार्चच्या दरम्यान सांगलीमध्ये कौलापूरच्या विमानतळावर डॉक्टर पॉल दिनाकरन यांच्या प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. परंतु काल या प्रार्थना सभेला इथल्या प्रशासनानं स्टे दिलेला आहे. हा कार्यक्रम रद्द केलेला आहे. परंतु या विरोधामध्ये या ख्रिश्चन समाजानं आज कोल्हापूर खंडपीठाकडे स्टे ऑर्डरसाठी अर्ज केलेला होता आणि याच्यावर 6 वाजल्यापासून या ठिकाणी कारवाई चालू आहे. परंतु 6 वाजल्यापासून सांगलीतील अनेक ख्रिश्चन बांधव आपण पाठीमाग पाहू शकताय. सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये हे आलेले आहेत. अनेक बांधव आता गर्दी कमी झालेली आहे, परंतु अजूनही अनेक ख्रिश्चन बांधव या ठिकाणी नक्की कोल्हापूर खंडपीठाचा निर्णय याबाबत काय येतोय याच्याकडे डोळे लावून बसलेले आहेत. कारण खऱ्या अर्थानं हा जो कार्यक्रम होणार होता हो अटी आणि शर्तीला धरून झालेला नसल्यानं या सांगली जिल्हा प्रशासनानं या कार्यक्रम रद्द केलेला होता. परंतु खऱ्या अर्थानं इथं पाहायला गेलं तर आता आपण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आहोत. अनेक जण आलेले आहेत. अनेक जे ख्रिश्चन पदाधिकारी आहेत, ख्रिश्चन समाजाचे नेते आहेत, ते या ठिकाणी आलेले आहेत. पोलीस ठाण्यातील जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्याशी त्यांचा संवाद चालू आहे. परंतु 6 वाजल्यापासून आता 9:15 वाजलेले आहेत. कमीत कमी 3 ते 3.25 तास हे पदाधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत. ही इथली सांगली शहरातील परिस्थिती आहे. परंतु ज्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या कौलापूर विमानतळावर मात्र हजारोच्या संख्येनं हे ख्रिश्चन बांधव या सभेसाठी, प्रार्थना सभेसाठी उपस्थित झालेले आहेत. परंतु खंडपीठाचा निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ही सभा त्यांना त्या ठिकाणी सुरू करता येत नाही. आणि त्यामुळं अनेक लहान लहान मुलं असतील, वयस्कर लोक असतील, महिला भगिनी असतील, यांची मोठी आभाळ त्या ठिकाणी झालेली आहे. त्या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच्या अगोदरपर्यंत या ठिकाणी लाईटची व्यवस्था नव्हती. प्रशासनानं लाईट ही त्या ठिकाणी तोडलेली होती. आता थोड्या वेळापूर्वी या ख्रिश्चन समाजाचे काही नेते पोलीस प्रशासनाशी बोलले आणि त्यानंतर त्या ठिकाणी लाईट लावण्यात आलेले आहेत. परंतु अजूनही ही आजची सभा त्या ठिकाणी होते की नाही हे मात्र गुलदस्त्याचंच आहे. कारण अजूनही खंडपीठाचा निर्णय या पदाधिकाऱ्यांच्या हातामध्ये पडलेला नाही. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर फक्त सांगली जिल्हाच नाही तर सांगली जिल्ह्याच्या बाहेरच्या जिल्ह्यातूनही, इव्हन महाराष्ट्राच्या बाहेरूनही अनेक ख्रिश्चन बांधव या प्रार्थना सभेसाठी या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्यामुळं इथलं जर कोल्हापूरला येणारे जे मार्ग आहेत, रस्ते आहेत, तासगाव सांगली जो रस्ता आहे किंवा कुपवाड कोल्हापूर रस्ता आहे, इतर जे रस्ते आहेत ते पूर्णपणे ट्रॅफिकनं जाम झालेले आहेत. अनेक बांधव अजूनही रस्त्यातच अडकलेले आहेत आणि त्यामुळं एक वाहतुकीचीही समस्या या निमित्तानं निर्माण झालेली आहे. परंतु आजची सभा होणार की नाही हे मात्र सध्या गुलदस्त्यातच आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.